आता सुट्टी संपली आहे आणि परत कामाच्या गजबजलेल्या ताणतणावाने भरलेल्या मुंबईच्या जीवनात परत जायचं आहे. परतण्याच्या वेळी त्याला थोडी खंत वाटते, कारण गावाची ती मोकळी हवा, सणाचा उत्साह आणि बाप्पांचा आशीर्वाद सोडून जाणं खूप अवघड असतं. गावी मिळणाऱ्या मायेच्या जीवनाची आठवण आणि मुंबईतल्या डब्याच्या जेवणाची तुलना मनात असते. तरी सुद्धा तो मनाशी ठरवतो की बाप्पाचा आशीर्वाद आणि गावातलं प्रेम घेऊनच परततोय. मुंबईत पुन्हा मेहनत करून बाप्पाला पुढच्या वर्षीपर्यंत आनंदात परत येणार या विचाराने उत्साहित असतो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हे वचन त्याच्या मनात पुन्हा एकदा उमटतं आणि तो उरलेल्या आठवणींची शिदोरी बांधून पुन्हा प्रवासाला सज्ज होतो.